नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की नाना म्हणत असतात की मला नाही वाटत की ती ऐश्वर्या या सगळ्या गोष्टी एवढ्या सहजासहजी करेल, कारण नानांना सुद्धा समजलेलं आहे की ऐश्वर्याने काय कारस्थान केलेलं आहे, जानकीच्या आईला किडनॅप केलेलं आहे, म्हणून या सर्वांना हा निर्णय घ्यावा लागत आहे. या गोष्टी नानांना सुद्धा लक्षात असतात आणि नाना म्हणत असतात पण मला असं वाटत नाहीये की ती ऐश्वर्या लग्न होईपर्यंत तो पत्ता सांगेल किंवा नंतरही सांगेल. नानांचं अगदी बरोबर असतं, कारण नानांना जी शंका आहे ती नानांनी बोलून दाखवलेली असते. कारण ऐश्वर्याची आजपर्यंतची जी कारस्थानं आहे तीच अशी असतात की त्याच्यामुळं तिच्यावर कोणीही विश्वास ठेवू शकत नाही. तेव्हा मात्र इकडे जानकी आणि ऋषिकेश म्हणत असतात की तिला सांगावंच लागणार आहे. आणि मग जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत आहेत तेव्हा मात्र इकडे आता संगीत सोहळ्यामध्ये या सगळ्यांनी खूप जबरदस्त असा प्लॅन केलेला आहे. संगीत सोहळा सुरू झालेला असतो आणि लबाड राणी जे आहे असं म्हणत जे गाणं सुरू असतं तेव्हा मात्र ऐश्वर्याची वाट लागलेली आपल्याला पाहायला मिळते. कारण ऐश्वर्या आधी कशी होती आणि त्यानंतर तिने सगळ्यांना कसं फसवलेलं आहे, या घरामध्ये येऊन तिने जो काही गोंधळ घातलेला आहे ते सगळं आता सर्वांच्या समोर आणलं जातं. पण त्याही पेक्षा मोठी गोष्ट घडते तेव्हा जानकी आणि सौमित्र अवंतिका यांच्या पाठीमागून तिथे संगीत सोहळ्यामध्ये एंट्री होते, ती म्हणजे सारंगची. सारंग तिथे आलेला असतो आणि त्या संगीत सोहळ्यामध्ये असा धमाका सुरू झालेला असतो. संगीत सोहळा खूप गाजवायचा आहे असं ऐश्वर्याने ठरवलेलं असतं, परंतु ऐन वेळी तिथे जी सारंगची एंट्री झालेली आहे त्यामुळं मात्र ऐश्वर्याची वाट लागलेली आहे. ऐश्वर्याला कळायचं बंद झालेलं आहे. सारंग तिथे आलेला असतो आणि इकडे जानकी मात्र म्हणत असते की तू सगळ्यांना फसवलेलं आहे. आणि त्याही पेक्षा सारंग नंतर तर ऐश्वर्या शेजारी येऊन बसलेला आहे, तिथून ऋषिकेश उठून गेलेला आहे आणि सारंग तिथे येऊन बसलेला आहे. हे पाहून ऐश्वर्या तर बेशुद्ध पडत आहे. हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर ऐश्वर्याची कशी वाट लागते ते आपण पाहूया. इकडे सुमित्रा म्हणत असते की यांना हे खूप रागाने गेलेले आहेत, आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे. हे सगळं काय झालेलं आहे हा प्रश्न पडलेला असतो. सुमित्रा म्हणत असते की नक्कीच काहीतरी वेगळं घडत आहे असं सुमित्राच्या डोक्यात सुरू असतं. तेव्हा मात्र जानकी ऋषिकेश सगळेजण सांगत असतात की काळजी करू नको, कारण नाना व्यवस्थित आहेत, नानांना काही होणार नाही अशा पद्धतीचं बोलणं चाललेलं असतं. परंतु नाना कुठे आहेत, नक्की नानांच्या बाबतीत काय झालेलं असेल हा प्रश्न मात्र पडलेला असतो. आणि त्याच वेळी इकडे सगळेजण असतात आणि सगळ्यांच्या समोर या गोष्टी घडत असतात. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो की आई काळजी करू नको. तेव्हा ऋषिकेशला आता सुमित्रा म्हणत असते की तू अशा पद्धतीने त्यांच्याशी बोलायला नको होतं, तुला नाही माहिती ऋषिकेश त्यांचा राग कसा आहे असं सुमित्रा सांगत असते. तेव्हा मात्र ऋषिकेश म्हणत असतो की आई काळजी करू नको, नाना अगदी व्यवस्थित असणार आहे आणि त्यांना जिथे आता हवं असायला हवं होतं तिथंच नाना पोचलेले आहेत अशा पद्धतीने बोलणं सुरू झालेलं असतं. तेव्हा मात्र इकडे नाना रिक्षात असतात आणि सारंग रिक्षा चालवत असतो. तेव्हा नाना म्हणत असतात की अरे चल रे बाबा लवकर, सोड, कुठं सोडायचंय ते मला. तेव्हा सारंग मात्र म्हणत असतो की काळजी करू नका, तुम्हाला अगदी योग्य ठिकाणी आणलेलं आहे. आणि तेव्हा तो आवाज ऐकून नाना म्हणत असतात कोण आहेस रे तू, काय आहे हे सगळं. तेव्हा तो सांगत असतो की मी तुमचा सारंग आहे. आणि सारंगने तोंडाला लावलेला जो मास्क आहे तो काढलेला असतो. आणि मग नाना घाबरतात. नाना म्हणतात की नाही 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 शक्यच नाहीये, माझा सारंग असणं, माझा सारंग या जगात नाहीये ना, तो गेलाय ना मला सोडून, असं नाना बोलू लागतात. तेव्हा सारंग म्हणत असतो नाना असं काय करताय, शांत व्हा तुम्ही नाना, शांत व्हा तुम्ही, असं इकडे सारंग सांगत असतो. नाना मात्र ऐकायलाच तयार नसतात. नाना आरडाओरडा करू लागतात. तेव्हा मात्र सारंग म्हणत असतो की नाना अहो मी तुमचा सारंग आहे. नानांचं एवढंच सुरू असतं की कसं शक्य आहे, माझा सारंग असणं शक्यच नाहीये, कारण माझा सारंग तर मला सोडून गेलेला आहे, तो देवाघरी गेलेला आहे असं नानांचं बोलणं असतं. तेव्हा मात्र इकडे सारंग समजवण्याचा प्रयत्न करत असतो. नानांना म्हणत असतो की ऐका तरी तुम्ही माझं, अहो मी खरंच तुमचा सारंग आहे. पण सारंगच्या या बोलण्यावरती नानांचा विश्वास बसत नसतो. सारंग म्हणत असतो की अहो मी खरंच सांगतोय. मग नाना ऐकू लागतात. नाना खरं तर सुरुवातीला पॅनिक झालेले असतात. नानांना मात्र कळलेलं नसतं की हे सगळं काय घडतंय
आणि नाना सारंगकडे पाहत असतात. तेव्हा सारंग म्हणत असतो की हो नाना, मी खरंच तुमचं सारंग आहे आणि मी तुम्हाला भेटायला आलेलो आहे. मला खरंच तुम्हाला हे सगळं सांगायचं आहे, असं नानांचं आणि सारंगचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा सारंग सांगू लागतो की तुम्हाला आठवतंय का, ऐश्वर्याने गुड न्यूज दिली आणि त्यानंतर ऐश्वर्या एका कॅफेमध्ये गेली तिच्या मैत्रिणींकडे आणि त्या कॅफेमध्ये गेल्यानंतर मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे सारंग सगळं सांगू लागतो. मग मीही तिच्या मागे कॅफेमध्ये गेलो. तिथं गेल्यानंतर मला सत्य समजलं. तिथं गेल्यानंतर गोष्टींचा उलगडा झाला, कारण ऐश्वर्या प्रेग्नंटच नव्हती. जानकी वहिनीला तिनं अडकवलेलं आहे. या सगळ्या गोष्टी मला कळत गेल्या आणि मग मी तिथून डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये आलो आणि जानकी वहिनीची भेट घेतली. जानकी वहिनीची भेट घेतल्यानंतर जानकी वहिनीला मी सगळं सत्य सांगितलं. तेव्हा जानकी वहिनीने मला सांगितलं की आता आपण प्लॅन करायचा. मग आम्ही सगळ्यांनी मिळून हा प्लॅन केलेला आहे. उद्याच आता ऐश्वर्याचा पर्दाफाश होणार आहे. हे सगळं सारंग नानांना सांगत असतो आणि तेव्हा मात्र ऐश्वर्याच्या बाबतीतला जो प्लॅन आहे तो ठरलेला आहे आणि उद्या सगळ्या गोष्टी होणार आहेत. नाना म्हणत असतात पण हे सगळं का करायला लागलं, ह्या सगळ्याचा अर्थ काय आहे, असं बोलणं सुरू असतं. आणि तेव्हा मात्र इकडे सारंग सांगत असतो की जानकी वहिनीची आई जी आहे ना, लता काकी, त्या ऐश्वर्याच्या ताब्यात आहेत. ऐश्वर्याला किडनॅप केलेलं आहे. इकडे सुमित्रा म्हणत असते की काय चाललंय हे सगळं, यांच्या बाबतीत हे सगळं काय होतं, हे रागाने गेलेले आहेत. ऐश्वर्या तिथे आलेली असते. ऐश्वर्या म्हणत असते की आई, मला ना कळतच नाहीये तुम्ही काय एवढं नाराज होताय. अहो नाना येतील ना, मला सांगा, एवढं लग्न घर आहे आणि सगळ्यांचे तोंड पडलेले आहेत. मला माहिती आहे आमच्या लग्नाने दुसरं कोणाला आनंद होणार नाही, पण आई तुम्ही नाराज असलेल्या मला चालणार नाही, असं ती बोलत असते. ऋषिकेश सांगा ना तुम्ही आईना, अहो नाना गेलेत, येतील इतक्यात. सुमित्रा मात्र आता नाटक करत म्हणत असते तुला नाही माहिती यांचा राग कसला आहे ते, कारण मला माहिती आहे हे कसे आहेत आणि आता यांना राग अनावर झालेला आहे, ते काहीही करू शकतात, असं सुमित्रा बोलत असते. सुमित्रा म्हणत असते की तुला काय माहिती आहे यांच्या बाबतीत, कारण यांना आता खूप राग आलेला आहे आणि हे सगळं जे काही घडलेलं आहे ते कसं आहे, आता कधी येतील ते घरी. सुमित्राला मात्र काळजी वाटत असते म्हणून सुमित्रा बोलत असते. ऐश्वर्या म्हणत असते की नाही, संगीत सोहळा आहे, मला असं वाटतं की माझ्या या संगीत सोहळ्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी आनंदाने सहभागी व्हायचं आहे. अहो नाना येतील हो. तेव्हा जानकी म्हणत असते ऐश्वर्या तुला कळतंय का, मूर्ख का तू, एकतर नाना घराच्या बाहेर गेलेले आहेत, ते रागात गेलेले आहेत आणि हे सगळं तुझं काय चाललेलं आहे. तेव्हा मात्र आजीमध्ये तोंड घालायला असतेच. आजी म्हणू लागते काय चुकीचं बोलते गुंडी, अगदी बरोबरच आहे, कारण गुंडीचं लग्न आहे ना, सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजेत, असं आजी सांगत असते. तेव्हा मात्र जानकी म्हणत असते की आजी तुम्हाला कळतंय का. तेव्हा ती म्हणते तू मला बोलायचा काय प्रश्न करतेस. इकडे अवंतिका मात्र बोलत असते. अवंतिका म्हणत असते की हे सगळं काय चाललेलं आहे, कारण ऐश्वर्या तुला कळतंय का, एकतर नाना इथं नाही आहेत, सगळे टेन्शनमध्ये आहेत आणि तुला काय पडलंय, तुझं लग्न, तुझं संगीत, तुझा सोहळा, या व्यतिरिक्त तुला काही सुचतच नाहीये ग, तू असा कसा विचार करू शकते, हे सगळं बोलणं चालू असतं. तेव्हा मात्र आजी म्हणत असते की बाद झालं, आता सगळ्यांचं खूप ऐकून घेतलेलं आहे, आता अजिबात ऐकून घेतलं जाणार नाही आणि हे सगळं जे काय चाललेलं आहे ना ते अजिबात सहन केलं जाणार नाहीये. ऐश्वर्या म्हणते की आजी बरं झालं तुम्ही आहात माझ्यासोबत, नाहीतर या सगळ्यांनी मला ना काही कळूच दिलं नसतं, माझ्याशी हे सगळेजण चुकीचेच वागत असतात, असं ऐश्वर्याचं आता ढोंगीपणाचं नाटक सुरू होतं आणि ती म्हणू लागते की मी किती चांगली आहे, माझ्यावर अन्याय होतोय, या सगळ्या गोष्टी तिच्या सुरू झालेल्या असतात. ऋषिकेश मात्र शांतपणे तिथं बसलेला असतो. ऋषिकेश म्हणत असतो की नाही, हे सगळं जे काय घडतंय ना या सगळ्याचा परिणाम ऋषिकेशवर होत आहे, असं ऋषिकेश दाखवत असतो. इकडे सारंगने नानांना मिठी मारलेली असते. नाना मीच तुमचा सारंग आहे, खरंच मला माफ करा, मला माहिती आहे माझ्याकडून चूक झालेली आहे, मी या चुका करायला नको होत्या, हे सगळं झालेलं आहे, मला माहिती आहे नाना, मला माफ करा, असं इकडे सारंग बोलत असतो. तेव्हा नाना म्हणत असतात की सारंग आता तुला कळलंय ना सगळं, तुला माहिती आहे ना काय झालेलं होतं, मग झालं तर मग नको विचार करू, सगळं व्यवस्थित होणार आहे, असं नाना सुद्धा सारंगला बोलत असतात. आणि तू ऋषिकेश आणि जानकीच्या सोबत आहे ना, मग मला आता विचार करायची गरजच नाही, असं इकडे नानांनी सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर नानांनी इकडे सारंगला सुद्धा सांगितलेलं आहे की आता कोणत्याही गोष्टींचा विचार करायची गरज नाही, आता ऋषिकेश आणि जानकीची तू साथ दे. त्याचबरोबर इकडे नाना म्हणत असतात की अरे तुला एक विचारायचं राहिलं. तेव्हा सारंग सांगत असतो की आम्ही आता उद्याच सगळा प्लॅन केलेला आहे आणि सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित अशा होणार आहेत. नाना उद्याच त्या ऐश्वर्याचा पर्दाफाश होणार आहे, ऐश्वर्याचं सत्य सर्वांच्या समोर येणार आहे, असं म्हणत इकडे सारंग नानांना सांगत असतो. तेव्हा सारंगला नाना म्हणतात तुमचा प्लॅन आहे, तुमचा प्लॅन आहे. तेव्हा सारंग म्हणतो की हो,
नाना म्हणतात, आता मी पण आहे रे तुमच्या प्लॅनमध्ये, चला आता आपण गेलं पाहिजे. असं म्हणत नाना घराकडे यायला निघालेले असतात. इकडे जानकी मात्र विचार करत असते, सगळं कसं व्यवस्थित होईल याचा विचार करत असते. त्याच वेळी तिथे ऋषिकेश असतो. ऋषिकेश म्हणत असतो की जानकी, सारंगचा मेसेज आलाय, काम पत्ते झाले, नानांना सगळं पटलेलं आहे आणि नाना तयार झालेले आहेत. जानकी म्हणत असते की खूप चांगलं झालेलं आहे. ऋषिकेश म्हणत असतो की झालं, आता सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होणार आहेत आणि जे आपण ठरवलेलं होतं त्याच पद्धतीने सगळं होत आहे. असं इकडे ऋषिकेश बोलत असतो. आता लवकरच त्या ऐश्वर्याचा पर्दाफाश होणार. तेव्हा जानकी म्हणते, हो बरोबर आहे, पण ऋषिकेश माझ्या आईचं काय? माझी आई कुठे असेल? माझी आई कशी असेल? हा प्रश्न मात्र पडलेला असतो. तेव्हा मात्र इकडे ऋषिकेशला आता लगेच जानकी सांगत असते. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो की हो, तुझ्या आईचाही शोध आपल्याला घ्यायचा आहे आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार आहेत, जानकी काळजी करू नको, असं इकडे ऋषिकेश सांगत असतो. तेव्हा मात्र खरं तर ऋषिकेश आणि जानकी एक एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करत आहेत, कारण ऐश्वर्याने या एवढे गोंधळ घालून ठेवलेले आहेत. ते निस्तरता नाकी नऊ येत असतं. आता तो मास्कमॅनचा एक जो प्रॉब्लेम आहे तो त्यांना सॉल्व्ह करायचा असतो आणि त्याचबरोबर इकडे जानकीला ऋषिकेश समजू लागतो, काळजी करू नकोस, आपण लग्नाच्या आधीच ऐश्वर्याकडून हे सत्य वधवून घेऊया की तुझी आई कुठं आहे. तेव्हा जानकी म्हणते की पण ती सांगेल का? तुम्हाला वाटतं का ती सांगेल एवढ्या सहजासहजी? असं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र ऋषिकेश म्हणत असतो की आपण जाणून घेऊया तिच्याकडून. तेव्हा जानकी म्हणते, पण ऋषिकेश तुमच्या लक्षात येत नाहीये, आणि ऐश्वर्याने जर या गोष्टींना नकारच दिला तर मग काय करणार आहोत आपण? आणि लग्न होऊन बसलं तर? असे अनेक प्रश्न जानकीला पडलेले असतात. तेव्हा ऋषिकेश मात्र तिला समजवत असतो. तिला म्हणत असतो की बघ, तुझ्या हातावरची मेहंदी बघ, अगं देवाला सुद्धा वाटत नाहीये की माझं आणि ऐश्वर्याचं लग्न व्हावं, कारण ऋषिकेशने स्वतःहून जानकीच्या हातावर मेहंदी काढलेली असते आणि ती छान रंगलेली असते. लग्नासाठी तयार झालेले आहेत. नाना काय तयार होणार नाही हे मला माहीत आहे, पण बाकीचे सगळे लोक कसं काय तयार झाले? अशी काय जादू आहे, काय सत्य आहे ते मला सांग, असं म्हणून आजी मागं लागली आहे. तर अजून ऐश्वर्या तिला काहीच सांगत नाही आहे. ऐश्वर्या म्हणते, तुम्हाला माहिती आहे ना माझी कमाल कशी असते ते, एखादी गोष्ट मी ठरवली तर ती कशी करून घ्यायची ते सगळं मला कळतं. तरी देखील आजी म्हणते, हो पण अगं सगळेजण तयार झालेत, नक्कीच तुझ्याकडं काहीतरी मोठं सिक्रेट असणार आहे असं मला वाटतंय. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, आहेच तर, म्हणून तर हे माझ्या तालावर नाचतायत, नाहीतर तुम्हाला वाटतं का यांनी माझं काय ऐकलं असतं? यांची मी अशी नांगी धरून ठेवले ना, हे काहीच करू शकत नाही आहेत. आजीला तर आता जास्तच जिज्ञासा निर्माण झाली आहे. आजी म्हणते, छान छान छान, बरं केलंच गुंड्या, अण्णा अजिबात माफ करू नको, पण अगं तू सांगत का नाही आहेस की नक्की तुझ्याकडं असं काय सिक्रेट हातात लागलं आहे की ज्यामुळं ऋषी, जानकी यांनी इतक्या दिवसाचा संसार मोडला आणि तो आता तुझ्याशी लग्न करायला तयार झाला आहे? त्या नानाचं आणि ऋषीचं तर अजिबात पटतच नाही आहे, त्यांचं अगदी सापा मुंगसाचं वैर आहे आणि आता त्यामुळं नाना निघून गेलेला आहे. बरं झालं, जाऊ दे, आता जे काय होईल ते चांगलंच होईल, आता सांग बरं मला, असं ते म्हणत असते. तेवढ्यात त्यांच्याकडं एक व्यक्ती येतो आणि सांगतो की नाना आलेले आहेत आणि त्यांनी तुम्हाला खाली बोलवलं आहे. नाना निघून गेलेले कसं काय आले माघारी, असा प्रश्न आता आजीला पडलेला आहे. आजी म्हणते, चल चल गुंड्या, नाना आलेत म्हणजे नक्कीच काहीतरी महत्त्वाचं असणार आहे, आपल्याला बोलवलं आहे म्हणजे अजूनच काहीतरी महत्त्वाची गोष्ट असणार आहे, असं म्हणून आजी आणि ऐश्वर्या आता नानांकडं म्हणजेच खाली जात आहेत. इकडे नाना येऊन हॉलमध्ये शांतपणे बसलेले आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव हे दुःखाचे आहेत आणि ते एकदम शांत बसलेत. घरातले सगळे सदस्य नानांच्या समोरून उभा राहिलेले आहेत. नाना चिडून रागवून घराच्या बाहेर निघून गेले होते, पण ते पुन्हा आलेत म्हणून घरातल्यांना जरासं बरं वाटतंय. जानकी विचारते, नाना बरं वाटतंय ना तुम्हाला? काय झालं जरा सांगाल का? तेव्हा नाना म्हणतात की हो मला बरं वाटतंय, पण आता मला महत्त्वाचा निर्णय सांगायचा आहे. नाना सर्वांच्या समोर बसून तो निर्णय सांगतायत. ऐश्वर्याला ते म्हणतात, ऐश्वर्या हे बघ, तुझं आणि ऋषीचं लग्न जमले ही गोष्ट मला काही पटलेली नव्हती, पण आता मी बाहेर जाऊन त्याच्यावर शांतपणे विचार केला, त्यावेळेस मला असं वाटायला लागलं आहे की तुम्ही जे करताय ते योग्यच आहे. ऐश्वर्याला तर मोठा धक्काच बसला आहे. असं कसं शक्य आहे? नाना या लग्नाला कशी परवानगी देऊ शकतात? तर आता नाना म्हणतायत, मला देखील कळते की ही गोष्ट चुकीचीच आहे. मी खरं तर अगोदर समाजाचा विचार केला होता म्हणून मला असं वाटत होतं, पण त्यानंतर बारकाईनं मी या गोष्टीचा विचार केला. नाना चक्क डोळ्यातून पाणी काढत आहेत आणि बोलत आहेत. आणि हे सगळं पाहताना ऐश्वर्या आणि आजी यांना पुरता मोठा धक्काच बसलाय.
त्या अगदी आ वाचून आणि डोळे मोठे करून नानांकडे पाहत आहेत. नाना म्हणतायत की मी विचार केला की तुझ्या पोटामध्ये सारंगचं बाळ आहे. आता त्या बाळाचं भविष्य काहीतरी असलंच पाहिजे ना. मग त्या बाळाच्या भविष्यासाठीच तू हा निर्णय घेतला असणार आहेस हे मला समजतंय. आणि बघ ना, जानकी आणि ऋषिकेशनं त्यांच्या इतक्या दिवसाचा प्रेमाचा त्यांचा संसार त्या बाळासाठी मोडलेला आहे. आणि मी मात्र कपाळकरंडा तुमच्या लग्नाला नाही म्हणून बसलो आहे. मी त्या बाळाचा विचार करायला पाहिजे होता. कदाचित माझ्या मनात तुझ्याविषयी जो राग आहे ना, त्यामुळंच मी डायरेक्ट तुला म्हणलो की हे लग्न मला मान्य नाही आहे. पण तो माझा अतिशय स्वार्थी विचार होता. तुझा जराही विचार मी त्यामध्ये केलेला नव्हता असं मला जाणवतंय. आणि म्हणूनच मी ठरवलं आहे की तुझं आणि ऋषीचं लग्न होत असेल तर त्याला माझ्याकडून पूर्णपणे पाठिंबा द्यायचा. आता हे ऐकल्यावर ऐश्वर्या अस्वस्थ झालेली आहे. नानांनी पाठिंबा दिलाच कसं काय असा मोठा प्रश्न तिला पडलेला आहे. रागानं चिडून गेलेले नाना माघारी येतात काय आणि आल्यानंतर लग्नाला पाठिंबा देत आहेत काय. तेवढ्यावरच नाना थांबलेले नाही आहेत तर ते चक्क ऐश्वर्या आणि ऋषीला म्हणतायत की मी तुमच्याशी जो वाईट वागलो त्याबद्दल मी तुमची माफी मागतो. खरंच माझ्याकडून ती चूकच झाली म्हणलं पाहिजे. पण काय करणार, समाजाचा मी एक घटक आहे आणि समाजातील लोक काय म्हणतील की दिराबरोबर लग्न करते, ते पण तिच्या पोटात बाळ आहे. अशा कितीतरी गोष्टी माझ्या डोक्यात येऊन गेल्या. म्हणूनच माझ्या तोंडातून तुमच्याविषयी वाईट गेलं. पण आता माझ्या मनात तुमच्याविषयी कसलीही कटुता नाही आहे. तुमचं लग्न अगदी धूमधडाक्यात पार पाडावं असं मला देखील वाटतंय असं डायरेक्ट नानांनी सांगून टाकलेलं आहे. नानांनी या लग्नाला पुरता पाठिंबा देऊन टाकलेला आहे आणि माफी देखील मागितलेली आहे. नानांचं बदललेलं रूप पाहून ऐश्वर्याच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. आता काय बोलावं आणि काय करावं ते तिला कळत नाही आहे. तर आजी देखील एकदम घाबरूनच गेली आहे. नाना असे एकदम बॅकफुटवर कसं काय आले, काय झालं असेल असा प्रश्न आजीला देखील पडलेला आहे. ऐश्वर्या आता तिच्या रूमकडं चाललेली असते. पण रूमकडं जात असताना देखील जड पावलांनंच ती चाललेली आहे. हे खरंच घडतंय ना? खरंच नानांनी परवानगी दिली आहे ना? नानांमध्ये एवढा मोठा बदल? बाप रे, नक्की काय झालं आहे असा विचार तिच्या डोक्यामध्ये चालू आहे आणि ती जिन्यातून वर वर जात आहे. झालेला सगळा प्रसंग तिच्यासाठी एकदम धक्कादायकच आहे. नाना असं करूच कसं काय शकतात असा तिला प्रश्न पडलेला आहे. पण इकडे ऋषी आणि जानकी एकमेकाला अंगठा दाखवून काम फत्ते, अगदी पाहिजे तसं घडलं असं एकमेकांना सांगतायत. तर ऋषी देखील तिकडून काम फत्ते असं बोट दाखवून करत आहे. दोघांना जसं पाहिजे होतं तसं झालंय. दोघांचा प्लॅन अगदी सक्सेस झालेला आहे. इकडे माया लताला म्हणते की आता बाहेर पडण्याचे सगळे मार्ग आता बंद झालेले आहेत आणि सगळे प्रयत्न देखील आपण करून बसलेलो आहे. पण लता म्हणते की या घरामध्ये माझा जीव घुसमटतोय. मला माझ्या लेकीकडे जावं वाटतंय. तिला माझ्या मदतीची गरज असणार आहे. काही केल्या मला या घरातून बाहेर पडणं गरजेचं आहे. तर माया म्हणते की अहो आता शक्यच नाही आहे. आपण सगळे प्रयत्न केले, आता काय करणार? आता काय या घराला आग लावणार का असं ती बोलून जाते. आणि तोच शब्द आता लताने गृहीत धरलेला आहे. तोच शब्द तिने लक्षात ठेवलेला आहे. माया म्हणते बरं आता जरा शांत राहा, मी तुम्हाला गरमागरम चहा आणून देते. जरासा चहा घ्या म्हणजे तुम्हाला बरं वाटेल आणि बाहेर पडण्याचा नंतर विचार करूया. आता या गोष्टीचा कसलाच विचार करू नका असं ती लताला सांगत आहे. पण लताच्या डोक्यात मात्र तोच विषय घोळतोय. खरंच जर का या घराला आग लावली तर, खरंच जर का आग लावली तर आपण यातून सुटू शकेल का? त्या मास्कमॅनचं काय होईल असे विचार ती करत बसलेली आहे. आता माया तर चहा करण्यासाठी स्वयंपाकघराकडे गेलेली असते. पण खरंच आता लताच्या डोक्यात विचार आलाय की माया म्हणली तसं आपण हे घरच पेटवून देऊया. मग तर या घरातून आपली सुटका होऊ शकेल ना. मास्कमॅन काय करणार आहे आता डोक्यात आलंच. असा विचार करून लतानं ठरवलंय की हे घर आता पेटवून द्यायचं आणि मगच या घरातून आपली सुटका होऊ शकणार आहे. तिकडे ऐश्वर्या रूममध्ये आलेली आहे आणि ती बांगड्या काढत असताना देखील तोच विचार करते की खरंच का नानांनी परवानगी दिली आहे? हो दिली आहे तर खरं. पण नानांमध्ये एवढा बदल झाला कसं काय? एकदम ते जमिनीवरच्या आसमानात गेल्यासारखे झाले कसं काय? इतका बदल होऊ शकतो एखाद्या माणसामध्ये? नाही, यामध्ये नक्कीच काहीतरी गोचे आहे. आपण मास्कमॅनला फोन करून विचारूया का?
असं म्हणून तिने मास्कमॅनला फोन लावलेला आहे आणि डायरेक्ट त्याला कामच लावले. ते म्हणते, ऐका, आत्ता माझ्या लग्नासाठी माझे सासरे आहेत ना, त्यांनी परवानगी दिलेली आहे, पण ते अगोदर परवानगी देत नव्हते. ते घराच्या बाहेर एकदम गेले आणि त्यानंतर त्यांनी परवानगी दिली. त्यामध्ये मला काहीतरी काळबेर आहे असं वाटतंय. तुम्ही प्लीज बघाल का की नक्की त्यांनी काय केलेलं आहे. मास्कमॅन ऐकतो आणि चिडतो आणि म्हणतो, हे बाई, तुला मी काय तुझ्या हाताखालचा नौकर वाटतोय का कामगार आहे मी तुझ्या हाताखालचा. उठलं की सुटलं मला काम सांगायचं नाही. मी कोणाचंच काम करत नाही. तुझा माझा संबंध फक्त प्रॉपर्टीचे पेपर एवढ्यासाठी आहे. प्रॉपर्टीचे पेपर मिळाले की तुझा माझा संबंध संपला. समजलं. मी काय तुझ्या हाताखालचा नौकर नाही आहे. मला काही काम सांगायचे नाही आहेत. असं म्हणून त्याने ऐश्वर्याचा अपमान करून चांगली लायकीच काढलेली आहे. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की ऋषिकेश आणि जानकी म्हणतायत की ऐश्वर्या सारंगबरोबर कशी वागलेली आहे ती स्वतःच्या तोंडानं कबूल करेल. नाना म्हणतात, ते शक्यच नाही. ती बाई किती वाईट आहे मला माहीत आहे. अजिबात ती कोणतीच गोष्ट मान्य करणार नाही आणि त्याच्यावरच पर्याय म्हणून लग्नाच्या संगीत समारंभामध्ये जानकीनं एक गाणं गायला सुरुवात केलेली आहे आणि त्या गाण्यातून ती दाखवते की कशा प्रकारे ऐश्वर्याने सारंगला संपवलेलं आहे. पहिल्यांदा त्याला गोड गोड बोलून स्वतःच्या शब्दामध्ये घेतलं आणि त्यानंतर त्याच्या भावनांचा त्याचा वाईट वापर करून घेतला आणि त्यानंतर त्याला कसं कसं हळूहळू तिने संपवत गेली आणि एके दिवशी त्याचा कसा अपघात केला हे सगळं तिनं गाण्यामध्ये दाखवलेलं आहे. आणि हे सगळं दाखवत असताना ऐश्वर्याला समोर दिसतोय तो म्हणजे सारंग. सारंग समोर आहे आणि सारंगशी आपण वाईट वागलो म्हणून त्याचं भूतच आपल्या समोर आले असे काहीसे भास ऐश्वर्याला होत आहेत आणि त्यामुळं अक्षरशः ती चक्कर येऊन पडलेली आपल्याला पाहायला मिळते. हा भाग बघायला तुम्हाला कसा वाटेल तो नक्की कमेंट करून सांगा. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.